खपल्या बघा अशा दिसत आहेत आणि ती कोणी जॉईंटला वगैरे सपोर्ट आहे ना. भीती वाटते जॉईंट बघून. हा त्यांचा स्केच कम्प्लीट झाला आहे आणि स्केच करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्याच्यामध्ये काही रंगच उरलेले नाहीत जुने. आणि जेव्हा थोडे थोडे आम्हाला रंग दिसत आहे त्याचा अंदाज घेऊन इथे आम्ही ड्रॉइंग कम्प्लीट केलेला आहे. तर 100 वर्षापूर्वीची ही पेंटिंग आणि ह्याच्यामध्ये खूप सारे असे छिद्र पडलेले आणि पूर्ण म्हणजे 80% पेंटिंग ही गेलीच होती. 20% फक्त पेंटिंग उरलेत. थोडे थोडेसे रंग दिसत आहेत. तर त्याच्यावरून आम्ही अंदाज घेत हे ड्रॉइंग केलं. आणि ड्रॉइंग करायच्या अगोदरच आम्ही हे व्हाईट मारलं आहे. ते एक पुट्टीसारखं आहे तर ते मारून आम्ही ते खड्डे भरण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यावर घासलं आहे. तर आत्ता हे ड्रॉइंग चारकोल पेन्सिलच्या साहाय्याने कंप्लीट झालं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता ह्याच्यावर रंग लावणार आहे. तर हा आमच्यासाठी मोठा टास्क आहे की म्हणजे एवढी जुनी पेंटिंग ती जुनीच दिसली पाहिजे, नवीन दिसली नाही पाहिजे. तर आम्ही करणार आहेत आता प्रयत्न. कशी होते बघूया. त्यासाठी माझी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. लोकांना वाटतं की सिन्सिअर काम करते. साधी एकदम पोरी. ब्लॅक कलर आता फक्त आमचे स्कायच करून झाले आणि त्याच्यामध्ये पण जो पहिल्याचा रंग आहे ना इथे दिसतोय बघा. हा रंग आहे ना हा पहिल्याच्या आर्टिस्टने टाकलेला रंग आहे आणि हा जो आहे ना हा आम्ही केलेला आहे. आणि आता मस्त केलं. आणि आता इथे पण आहे ना इथे पण आम्हाला तसंच करायचं आहे. पण ना पोर्ट्रेटचं मेन टेन्शन आहे आम्हाला की म्हणजे पोर्ट्रेटमध्ये सेम रंग आले पाहिजे. आणि नाही आता हे म्हणजे फुल कॉन्फिडन्स आहे की तू हा रंग टाक. हे काय करायला लावले? इस्त्री कशाला करायला लावले पेंटिंगला? म्हणजे ही खूप जुनी पेंटिंग आहे त्याच्यामुळे ह्याला खूप चुरबुळ्या पडल्या. म्हणजे त्यांच्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायला सांगितलं तुम्हाला? चुरबुळ्या पडल्या त्याच्यामुळे. तर आता आम्ही त्याच्यात ते सिमेंट भरलं आहे किंवा तो वरती आम्ही काय ते कॅनव्हास लावलेला आहे. ते चिपकण्याची ही प्रोसेस आहे जी अशा पेंटिंगमध्ये करायला लागते. ही व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे आणि तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा आणि आमची पेंटिंग कशी झाली त्या नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण अशा जुन्या पेंटिंग असतील तर आम्हाला नक्की बोलवा. एवढे कलर का बनवते हा माणूस? म्हणजे कलर संपायचे आहेत का याला? बॅकग्राऊंडला पण सुद्धा स्काय आहे. ते सगळे ढगामधून आलेले आहेत त्याच्यामुळे वरती पण स्काय कलरचा असाच रंग करायचा आहे. तो पण आम्हाला मॅच करायचा आहे पूर्ण ते जुन्या रंगाचा. तो ग्रे कलर एवढा कलर करतात घालेला जुलाब झाली त्याला. कलर बघ केवढा सारा बाजार. नाही बेवड्यांसारखे डोळे. त्या बाईचे डोळे बेवड्यांसारखे.
आवडते मला ती बाई, खूप सुंदर आहे. हो, कुठे इथे भाव. हे बघा फणस पडलाय ना, एक्साइटेड झाले. फणस इकडे ना बांद्रामध्ये फणस, 2 फणस आहेत जुडवा, एकमेकांना जॉईंट होते. किती दिवसापासून माझं त्याचं लक्ष होतं आणि आता तो पडलाय तो फणस. तुला वास सुटलाय त्याचा. कसा आणणार या लोकांना तोडायला? तिकडनं दिसते का, बघूया ना आपण लवकर. काय एवढी हवतले फणसावं काय माहित, मिळलं नाही काय फणस. ते एक ते 2 जुडवा आहेत. तर तू इकडून तिकडून धावल्या मिळणार आहे तुला. मला पाहिजे. बघ पडसात काय घरी, तुम्ही का घरी, आम्ही का तो घरी. म्हशीला काय चारखंड. कसा आणला तुम्ही फणस? तो पिकलेला पण देत होता, त्याच्याकडे आणखी नाही. मी बोलला हा कापूया, हा जर नाही झाला तर मग. पण टेक्स्चर बघा ना, का आहे ना तुझं. आणि याचं रंग बघ काय मस्त, ऑफर जुन्या पेंटिंग सारखाच आहे. ह्याच्यावरच टाकूया का बोलतो. मी इकडे बघ, राजाच्या दरबारात बसलाय तो. तुझ्या पेंटिंग चांगले होण्यासाठी त्यासाठी गाणी लावलेत. देवीची आणि लहान बाळाची पेंटिंग कंप्लीट झालेली आहे. म्हणजे जी मेन देवी आहे मोतमाऊली, माउंट मेरी ती, तर आणि त्याच्या बाजूचे ते एंजल्स आहेत ते पण कंप्लीट होत आहे. जसजशी पेंटिंग कंप्लीट होते तसं आम्हाला सुद्धा मजा येते पेंटिंग करायला. भारी होते पेंटिंग करताना, एक वेगळाच अनुभव आहे. इकडचे जे फिगर्स आहेत ते मी केले आहेत आणि वरचा एक एंजल केला आहे. तर ह्याच्यामध्ये जे मेन कलर आहे ते कलर ठेवूनच पेंटिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ती जुनी आहे तशी दिसते. तर पेंटिंग शेवटपर्यंत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे पेंटिंग कशी होते ते आम्हालासुद्धा माहिती नाही आहे. बघूया आता पुढे कशी होते. आजचा आमचा हा आहे 6वा दिवस. ढग पण कंप्लीट झाले ना आपले. ढग भारी वाटत आहे. डिफ्यूजमध्ये चंद्र.